ॲड गुरु म्हणून लोक ओळखतातच, पण जेव्हा डायरेक्टर म्हणून आपण एखाद्या नाटकाची पब्लिसिटी करतो किंवा त्याचं नाटकाचं फर्स्ट जे इम्प्रेशन लोकांपर्यंत पोहोचणार आहे, त्याची जी जाहिरात आहे, आणि सध्या तर आपलं मराठी नाटक तर पूर्ण जाहिरातींवरती चालतं, वर्तमानपत्रातल्या एकाच स्टीलवरती चालतं. त्याच्या पुढे आता लोक म्हणजे काही ट्रेलर्स प्रोमोज करतात, पण तरी लोकांचं सगळ्यात जास्त ती जाहिरात बघणंच आहे. त्याचा विचार कसा करता तुम्ही? त्यात मी नाही करत त्याचा विचार. काय सांगता? मी माझ्या कुठल्याही नाटकाची जाहिरात कशी असावी याचा विचार मी नाही करत. तो प्रोड्युसर ठरवतो आणि त्याची टीम असते त्यांची. हो. तर मी आपल्याला विचारलं की हे कसं वाटतंय, ते बरं वाटतं म्हणतो. मी त्यात काही सजेस्ट करत नाही जास्ती. मराठी ऑडियन्स मला नवीन आहे, त्यामुळे मी काही सजेस्ट केलं की असं करूया, ते म्हणतात नको रे, असं आम्ही मराठीमध्ये असं करत नाही. की आता आमचा जो कर्टन कॉल जो आमचा असतो प्रत्येक नाटकाच्या शेवटी, तर आम्ही रेकॉर्डेड कर्टन कॉल असतो. मग आम्ही अनाऊन्स करतो नावं की हा माणूस आहे, तो माणूस आहे. आम्ही येतो, भाव घेतो, उभे राहतो. ते म्हणलं मराठीमध्ये मी असं करत नाही, आम्ही सगळे एकत्र येतो आणि मग माणूस लाईव्ह तिकडे बोलतो स्टेजवरती. बरोबर. की मी ओळख करून देतो कलाकारांची, हे हे आहेत, त्यांनी हा रोल केला, हे मराठीतलं आमचं आहे. म्हणतो मग ठीक आहे, तुमचं असेल तर आपण ते फॉलो करू. त्यामुळे मराठीचा ऑडियन्स काय आहे, त्यांना काय आवडतं, त्यांना काय आवडत नाही, मला खरोखर माहीत नाही आहे. त्यामुळे फॉर मी इट्स ट्रायल अँड एरर. पण ही लोक एक्सपिरियन्स आहेत. आता विजय पटवर्धननी 58 नाटकं केली आतापर्यंत. हो. त्याचा खूप मोठा अनुभव आहे. किंवा बाकी लोक जी आहेत ते नाटकं खूप केली आहेत. तर आय गो बाय द ॲडवाईस की ते म्हणतात की हे चालेल, हे चालणार नाही. काही काही जोक्स आमचे आहेत ते इंग्लिशमध्ये फार छान जातात, तर मराठी ऑडियन्स जरा ते जास्तीच ओव्हर द टॉप वाटतील, तर आपण ते करूया नको. मग आम्ही ते चेंज करतो.